नमस्कार. बरेच जण याला खांडवी पण म्हणतात आणि बरेच जण याला सुरईची वडी पण म्हणतात. तर चला आज आपण सुरईची वडी बनवूया. 1 वाटी दही घेतलेलं आहे आणि ते थोडंसं फेटून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये सेम वाटीने 1 वाटी बेसन पीठ आपल्याला घ्यायचं आहे. हिरा बेसन असेल तर आणखीनच चांगलं, किंवा घरचंही आपण वापरू शकतोय. त्याच वाटीने आपण त्याच्यामध्ये 2.5 वाटी पाणी घालायचं आहे. आता कुठल्या बेसनला थोडंसं पाणी जास्त सोकून घेते आणि कुठलं बेसन थोडंसं कमी. तर विकतचं आहे की घरचं त्याच्यावरती पण थोडासा फरक पडते. तर अंदाजे आपण पाणी घातलेलं आहे 2.5 वाट्या. तर ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये हळद, हिंग आणि मीठ घालायचं आहे. थोडंसं तेल घालायचं आहे आणि मिरची आणि आल्याचा ठेचा घालायचा त्याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा गव्हाचं पीठ घालते, कारण बाइंडिंग छान यावं आणि चिकटपणा त्याला असावा. कधी कधी आपल्या डाळीच्या पिठाला तेवढं जास्त चिकटपणा नसतो, म्हणून आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये हे पीठ आपण गाळून घ्यायचं आहे. त्यामुळं वरचा जो ह्याचा भाग आहे, आलं किंवा मिरचीचा जो भाग आहे तो मध्ये मध्ये येणार नाही आपलं वडी थापताना. तर हे करून घ्यायचं. गॅस चालू करायचं आणि बारीक गॅसवरती आपण हे शिजवून घ्यायचं. मध्ये मध्ये हलवत राहायचं 1-1 मिनटं थोडंसं ठेवून. आणि वरच्या भांड्यामध्ये पण आपण पाणी ठेवू शकतो. आता आपण सुक्कं खोबरं घेतलेलं आहे. इथं ओलं खोबरं पण खूप छान लागतंय, पण माझ्याकडं नव्हतं, तर आपण सुक्कं खोबरं, कट केलेली मिरची आणि कट केलेली कोथिंबीर घेतली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर घालून आपण ते मिक्स करून तयार करून ठेवलेलं आहे, त्याचं सारण जे आहे. आता पूर्ण एकदा शिजलं की ते आपण एका ताटाला तेल लावून चेक करून घ्यायचं ते बसतंय का. आता हे बसत नसलं तर आपण अजून थोडा वेळ शिजवायचं आहे. आता हे झालेलं आहे माझं. गरम असताना तेल जरा जास्त लागल्यामुळे ते थोडंसं पसरताना त्रास देत आहे, पण आपण हळूहळू ते पसरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती केलेलं सारण आहे ते घालायचं आहे आणि जरासं अर्धा मिनिट ह्याला सुकू द्यायचं, म्हणजे थोडंसं गार होऊ द्यायचं आहे. आणि जेवढे पाहिजेत आकाराच्या वड्या त्या हिशोबाने आपण कट करून घ्यायचं. आता ह्याचा रोल गुंडाळायचा आहे. मस्तपैकी सगळ्या वड्यांचे आपण असे रोल गुंडाळून घेणार आहोत. बऱ्याच ठिकाणी आपण आतमध्ये सारण भरलेलं बघत नाही, फक्त वरच्या बाजूने भुरभुरलेलं असते खोबरं आणि कोथिंबीर. पण आत सारण भरल्यानंतर प्रत्येक घासाला त्याचा तो बाईट येतो, तो खूप छान. तर आपल्या सगळ्या सुरळीच्या वड्या करून झालेल्या आहेत. त्याच्यावरती वरून थोडीशी कोथिंबीर आपण टाकतोय. आता फोडणी करायची ह्याला मस्तपैकी. तेल गरम करायचं आहे, त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकायची, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालायचा आहे आणि हे ह्या वड्यांवरती वरून टाकायचं आहे आणि ह्याच्यावरती लाल तिखट थोडंसं भुरभुरायचं आहे. चवीला खूप छान लागतात. नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ